आपण थेट रायगड परिसरामध्ये जाऊयात। शरद पवार हे रायगडाच्या मेघडंबरी जवळ पोहोचलेले आहेत। रायगडावरती शरद पवार पोहोचलेले आहेत। कार्यकर्ते राष्ट्रवादीचे तिथे उपस्थित आहेत। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नव्या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती आगामी निवडणुका या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला लढाव्या लागणार आहेत। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील पोहोचलेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचं रणशिंग इथून फुंकण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे। किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन एका नवीन प्रवासाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे हे सगळे कार्यकर्ते नेते सुरुवात करणार आहेत। पुढचं वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण का लोकसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। याच वर्षी विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत आणि त्या आधी राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट ही राजकीय दृष्ट्या आता नेमकं कोणतं वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलंय। शरद पवारांना सध्या पेटा बांधला जातोय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, शरद पवार हे रायगडावरती पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? जयंत पाटील कार्यक्रमाला काही कामांमध्ये सुरुवात होईल। या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी आलेले आहेत आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पक्षाच्या चिन्हाचं अनावरण जे आहे ते याच ठिकाणी होऊन बाबा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करत आज स्वतः शरद पवार यांनी या ठिकाणी येणं पसंत केलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याबरोबर अनेक राज्यभरातले पदाधिकारी आहेत। यासोबतच पालघरचे आमदार सुनील भुसारा देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कार्यक्रमाला आता सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असायचे ते देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। कलाकार या ठिकाणी आलेले आहेत। मावळ्यांच्या देशामध्ये देखील वेगवेगळे कलाकार आहेत। महत्वाची बाब म्हणजे पक्षाचं नव्यानं जे चिन्ह मिळालेलं आहे ते तुतारी या चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं देखील या ठिकाणी माळांकरण होईल आणि त्यासाठी जवळपास 10 ते 15 तुतारी वादक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरात हे या ठिकाणी आलेले पदाधिकारी आहेत। आजच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होतोय। काल परवा संध्याकाळी या चिन्हासंदर्भातला निर्णय आला आणि त्यानंतर तत्काळ रायगडावर जाऊन हा निर्णय चिन्हाचं अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर अगदी अल्प कालावधीमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। वेगवेगळे खेळ या ठिकाणी होणार आहेत। प्रामुख्याने सुरुवातीला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल। त्यानंतर चिन्हाचं अनावरण याच ठिकाणी करण्यात येणार आहे। खासदार सुप्रिया सुळे देखील काही ठिकाणी काही वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। निलेश, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शरद पवारांनीच एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आजपर्यंत 5 वेगवेगळ्या चिन्हांवरती ते लढलेले आहेत आणि आता एका नवीन टप्प्याला पुन्हा एकदा ते सुरुवात करतायत। नवीन चिन्हासह पुन्हा एकदा ते श्री गणेशा करतायत। तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळणं राष्ट्रवादी पक्षासाठी किती महत्त्वाचं होतं आणि या चिन्हाला घेऊन पुढचा प्रवास कसा असेल? खरं तर या संदर्भात ज्यावेळेस शरद पवार यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते म्हणाले की याआधी ज्यावेळेस चिन्ह आम्हाला मिळालं होतं त्यावेळेस प्रत्येक वेळेला आम्ही 5 निवडणुका वेगवेगळ्या लढलेल्या आहोत। त्यामुळं आता जरी नव्यानं चिन्ह मिळालं असलं तरी विशेष फरक पडेल असं वाटत नाहीये, कारण अगदी सोशल मीडिया असेल किंवा माध्यमं सध्याचे आहेत या माध्यमातून अगदी काही क्षणांमध्ये जे पक्षाचं नव्यानं मिळालेलं चिन्ह आहे ते तळागाळापर्यंत पोहोचेल असा त्यांना विश्वास आहे। त्यामुळं आता जे नव्यानं मिळालेलं चिन्ह आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा स्वीकार करतो आणि आगामी काळातल्या ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांना आता आम्ही आगामी सामोरे जात आहोत आणि त्यासाठी पूर्वतयारी म्हणून हा एक सोहळा या ठिकाणी होतोय। या ठिकाणाहूनच लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकण्यात येणार आहे। खरं तर 11 ते 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाराष्ट्रामध्ये मागतो आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एक दबाव तंत्राचा वापर होताना देखील पाहायला मिळतोय। मुंबईची जागा असेल, माढ्याची जागा असेल, कोल्हापूरची जागा असेल, या जागा प्रामुख्याने मागण्यात येत आहेत। मात्र या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाहीये।
27 तारखेला ह्या संदर्भातला निर्णय होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत पक्षाचं चिन्ह पोचवावं हा उद्देश होता आणि त्यासाठीतला हा एक महत्त्वाचा सोहळा आता आपल्याला पाहायला मिळतोय। या सोहळ्यासाठी त्यासाठीच एक जय्यत तयारी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, यासोबतच महाराष्ट्रभरातून आलेले वेगवेगळे माध्यमांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहेत आणि हा सोहळा संपूर्ण घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी लाईव्ह प्रक्षेपणाची या ठिकाणून व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। खरं तर या ठिकाणी पोहोचणं मुश्किल असतं, मात्र शरद पवार यांना कार्यकर्त्यांना शब्द दिला होता की आपण स्वतः या कार्यक्रमामध्ये सहभागी असू। त्यानुसार आज सकाळी ते मुंबईतून या ठिकाणी यायला निघाले। आपण पाहतोय प्रज्ञा, शंखवादनानं आता कार्यक्रमाला सुरुवात होते आणि तुतारी वादक आता तुतारी वाजवून या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतील। आकर्षक फुलांची सजावट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सिंहासनावर बसलेला हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे कलाकार या ठिकाणी पोहोचलेत आणि आता शरद पवारांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होईल। तत्पूर्वी या चिन्हाच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलो तर वेगवेगळे पर्याय निवडणूक आयोगामध्ये देण्यात आले होते। याच्यामध्ये वटवृक्ष असेल, यासोबत कपची असेल, शिट्टी असेल, असे वेगवेगळे पर्याय होते। उगवत्या सूर्याचा देखील पर्याय देण्यात आला होता, मात्र हे सर्व पर्याय फेटाळल्यानंतर तुतारी वाजवणारा माणूस यावर निवडणूक आयोगामध्ये शिक्कामोर्तब झालं आणि 2 दिवसांपूर्वी हे चिन्ह मिळालं आणि ते चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं स्वागत करण्यात येत आहे। अनेक वेगवेगळ्या घोषणा सध्या सोशल मीडियामध्ये जास्त आहेत। खास करून आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे आता कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत आणि कार्यक्रमाला आता सुरुवात होईल। राष्ट्रवादीचे सर्व शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते, याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, थोडंसं थांबवते, इकडे तुतारीचा निनाद केला जातो। संयम सोन्याचं लगाम आहे, त्यानं पशुचं माणूस आणि माणसाचा देव होतोय। हे संस्कार पवार साहेबांनी जिच्यावरती केले अशा या महाराष्ट्राची रणरागिणी सुप्रियाताई सुळे यांचं आगमन या राजदरबारात आहे। आलेले पाहुणे मंचावरून खरं तर सोन्याच्या सिंहासनावर ज्यांना अष्टप्रधान मंडळानं या स्वराज्याचा कारभार पाहिला, त्याची स्त्री नीती अलौकिक होती, न्याय नीती अलौकिक होती। खरं तर प्रजा होती सुखी जेव्हा कलमानी कायदा नव्हता तेव्हा सुद्धा अशी लोकशाही आम्हाला अपेक्षित आहे आणि म्हणूनच या रायगडावरती खरं तर असं सांगितलं जाईल की पिंजरा इथे जन्मले, ही जरी या मातीची खंत आहे, कन्नोजी खोपडे गणित शिरके यासारखे अरे अमोल शाहीर शूट करू माझं लाईव्ह चालू, काळजी करू नको। फ्रेम ऑन रे तुझी। तर सध्या रायगडावरती तुतारी या चिन्हाचं अनावरण होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या तुतारी या चिन्हाचं आज रायगडावरती अनावरण होते। शरद पवार या सोहळ्याला उपस्थित आहेत, त्यांच्या गटातले सर्वच नेते आज रायगडावरती उपस्थित आहेत। सिंहासनावरती बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। अरे वाजवा तुतारी, अरे वाजवा तुतारी, अरे वाजवा तुतारी, अरे वाजवा तुतारी, वाजवा तुतारी। शिवप्रभू राजे पवार त्यांचे मी गाईन, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची। तर हिंदवी स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती आज शरदचंद्र पवार गट यांच्या तुतारी या नव्या चिन्हाचं अनावरण झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला आता केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिलेलं आहे। त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे तुतारी चिन्हच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं असणार आहे, या पक्षाचं असणार आहे। आणि म्हणूनच तुतारी या चिन्हाचं थेट किल्ले रायगडावरती आज हे लॉन्चिंग होतंय आणि इथूनच आता निवडणुकीच्या पुढच्या आखणीला सुद्धा सुरुवात होणार आहे। अगदी तोंडावरती आलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका, त्या पार्श्वभूमीवरती हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। बरसल्या गेल्या
त्यानं पशुचं माणूस गरजल्या गेल्या बरसल्या गेल्या शांत आणि संयम करत संयम सोन्याचं लगाम आहे त्यानं पशुचं माणूस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज तुतारी या चिन्हाचं अनावरण करण्यात आलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस या पक्षचिन्हानं हे पक्षचिन्ह त्यांना दिलेलं आहे। त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुका याच चिन्हावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आता लढणार आहे आणि त्यासाठीच किल्ले रायगडावरती हा सोहळा पार पडतोय। शरद पवार यांच्यासह या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आणि सर्वच त्यांच्या पक्षातील महत्त्वाचे आमदार या सोहळ्याला उपस्थित आहेत। गरजल्या गेल्या बरसल्या गेल्या शांत आणि संयम करत संयम सोन्याचं लगाम आहे त्यानं पशुचं माणूस शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षातल्या फुटीनंतर दाद मागितली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं या पक्षाचं नाव ठरवण्यात आलं आणि या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। अजूनही न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाचा पुढचा आदेश येईपर्यंत शरद पवार यांच्याकडे तुतारी हेच चिन्ह असणार आहे। कार्यकर्त्यांना विनंती आहे मान्यवर राहतील या ठिकाणी कुठून आपण आपल्याला खाली प्लॅटफॉर्म केलेला आहे आपण काढून तिथून घेतला शोध तरी चालेल। पत्रकारांनी विनंती असेल आपण अधिक अपडेट घेऊयात। थेट रायगडावरून आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, हा सोहळा आता पार पडतोय, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा सोहळा किती महत्त्वाचा आहे आणि कसं वातावरण आहे सध्या रायगडावरती? अमोल, रायगडावरती सध्या जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे किंवा या गटाचे आपण म्हणू प्रमुख पदाधिकारी आहेत। स्वतः शरद पवार हजर आहेत, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, अमोल कोल्हे, राजेश टोपे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सध्या उपस्थित आहेत आणि आता हा अनावरण सोहळा जो आहे पक्षाच्या चिन्हाचं तो संपन्न होत आहे। शरद पवार असतील किंवा अगदी प्रमुख नेते जे त्याचा ज्या ठिकाणी मेघडंबरी आहे त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि अगदी पुढच्या काही क्षणामध्ये अनावरण सोहळा होईल। कार्यकर्त्यांना काही शरद पवार आजच्या दिवशी नेमकं रायगडावरून काय संबोधन करतात, काय आदेश देतात ते पाहावं लागेल। तू म्हटलं त्याप्रमाणे की किती महत्वाचं आहे तर शरद पवार गटाकडे अजित पवारांनी बंड केल्यानंतर जे चिन्ह आहे अजित पवारांना दिलेलं आहे आणि त्यानंतर शरद पवारांचं चिन्ह नाहीये। अशा वेळेला लोकसभा निवडणुका अगदी डोळ्यावरती आलेल्या आहेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि अशा वेळेला पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर तुतारी ह्या चिन्ह किंवा चिन्ह पक्षाकडे असतं किंवा गटाकडे असणं हे महत्वाचं होतं आणि त्याचं अनावरण आता होतं। अर्थातच ह्यानंतर निवडणुकीचे पडगम जे आहेत ते वाजू लागणार आहेत। जयंत पाटील असतील किंवा सुप्रिया सुळे, राजेश टोपे यांनी देखील किंवा अगदी अमोल कोल्हे यांनी देखील त्या पद्धतीने सुतोवाच केलेला आहे की यानंतर एका अर्थानं
जी राजकीय लढाई आहे विरोधकांची ती सुरू होणार आहे। अगदी काही वेळापूर्वी आम्ही राजेश टोपेशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी अजित पवारांची भेट घेतली, त्यावर त्यांना विचारलं सगळं काही ओके आहे, फक्त मी रेस्ट हाऊसला थांबलो होतो त्यामुळं माझी दादांची भेट झाली किंवा मी कुठेही जात नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली। अमोल कोल्हे यांनी ऑल इज ओके असं म्हटलेलं आहे। या संपूर्ण भेटीबद्दल मला काही माहिती नाहीये अशा प्रकारच्या घडामोडी सध्या घडतात आणि त्याच वेळेला कुठेतरी अनावरण जे चिन्हाचा तुतारी या चिन्हाचं जे होत आहे शेकडो कार्यकर्ते जे आहेत रायगड जिल्ह्यातले असतील शरदचंद्र पवार पार्टी शरदचंद्र पवार माफ करा या पक्षाचे अगदी काही प्रमुख पदाधिकारी सध्याच्या घडीला रायगडावरती उपस्थित आहेत आणि आता शरद पवार थोड्या वेळानंतर कदाचित आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रमुख संबोधन करतील, यावरती बोलतील अशी एकंदरीत शक्यता या ठिकाणी आहे। अगदी आता तुतारी जर आपण व्हिज्युअल्स पाहिले तर तुतारी जे आहे त्याचं वादन होतं आणि तुतारी त्यानंतर अगदी त्यानंतर शरद पवारांचं कदाचित छोटेखानी भाषण या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। अमोल, निश्चित अपडेट घेत राहू अमोल, तुम्ही आपल्या सोबतच राहा। तुर्तास तुतारी वादन होतोय आणि या सोहळ्याला आता अगदी काही मिनिटांमध्ये शरद पवार हे संबोधित सुद्धा करणार आहेत, आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। तुर्तास आता तुतारी वाजवण्यात येते। एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून आता आगामी लोकसभेचं रणशिंगच या ठिकाणी फुंकलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत। खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, त्यासोबतच राजेश टोपे असतील, जितेंद्र आव्हाड आणि इतर सगळेच महत्त्वाचे नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत। शरद पवार या सर्व कार्यकर्त्यांशी आता संवाद साधणार आहेत आणि या संदर्भामध्ये आमच्या प्रतिनिधींनी अमोल कोल्हे, खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संवाद साधलेला आहे। त्यांची प्रतिक्रिया काय होती आपण पाहूयात। अमोल कोल्हे आहेत, खासदार शरदचंद्र पवार गटात, त्यांच्याशी मी बोलतोय। सर, आज तुतारीचं अनावरण होत आहे, दिशा आणि लोकसभेची निवडणूक, अगदी आगामी काळात निवडणुका, विविध चर्चा आहेत, काय असणार आहे म्हणजे विशेष? नाही, खरोखर ही खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी तुतारी आहे आणि त्या तुतारीचं अनावरण रायगडाच्या पवित्र भूमीत होतं आहे, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं जे प्रतीक आहे, आपलं स्वराज्य जे आहे, या स्वराज्याची द्वाही फिरवली त्या मातीत नवीन चिन्हाचं हे अनावरण होतं। ही खरोखर अत्यंत अभिमानाची आणि आमच्यासारख्या शिवभक्तांसाठी तर हा असा दुग्ध शर्करा योग आहे। बरं, एक मुहूर्ताचं म्हणजे एकंदर टायमिंग साधलं जातं, याच्यावर चर्चा होते, ती म्हणजे राजेश टोपे आणि अजितदादा पवारांची झालेली भेट गेस्ट हाऊसला। नाही, मला याविषयी काही कल्पना नाही आहे, कारण मी आत्ताच राजेश भैयांना भेटलो आणि त्याविषयी आमची काही फारशी चर्चा झाली नाही। आणि अगदी अजितदादांची जर भेट झाली त्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे, पण सर्व काही ओके आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रायगड। तर अमोल कोल्हे यांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे। राजेश टोपे आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल काहीही बोलणं त्यांनी टाळलेलं आहे आणि आता सगळ्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे ती शरद पवार नेमकं काय बोलतात याची, कारण आजपासूनच लोकसभेच्या निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्ते सज्ज राहणार आहेत आणि एक प्रकारे तुतारी या चिन्हाचं अनावरण करून निवडणुकांचं रणशिंग सुद्धा राष्ट्रवादीकडून फुंकलं जाणार आहे। कृपया सगळ्यांची व्यवस्था होईल अशा मीडिया बांधवांना देखील विनंती आहे, समोरच्या कॅमेरामॅनवाल्यांनी खाली बसावं आणि साहेबांना सांगितलं म्हणजे निलेशने फोटो लय भारी काढ, बाजूला सरकार मधल्या फ्लोरच्या फोटो मीडिया मागे तुम्ही दाराच्या साईडला या किंवा खाली बसा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।